जर लहानपणी आलो नसतो तर ह्या माऊलीची आवड आम्हाला निर्माण झाली नसती. माऊली आपण कपडे धुता इथे एवढ्याशा दगडावर, ते पण पांढरे स्वच्छ कपडे. म्हणजे जिथे वेळ मिळेल, जिथे विसावा असा वेळ मिळाला की करायचं. आणि वाळत घालायला वाळू घालायला गवतावर भुईला. हो का? इथं कुठली वळण नाही, किंवा रस्सी वगैरे बांधून. ही वाडाच आहे आता आपला ही सगळा. आपली दिंडी कुठली? लातूर. आणि वारीला किती वर्षांपासून येत आहे आपण? परंपरा ही तिसरी पिढी आहे आमची. हो का? तुमचं नाव? 100 वर्षापासूनची. माझं नाव बाळासाहेब मुरारी नाईकवाडे, साकूर तालुका, गाव आष्टा आमचं. हो का? तुमची तिसरी पिढी आहे. तिसरी तर पिढी. तुम्ही पूर्वी वडिलांसोबत वगैरे पण यायचे? हो, आलो लहानपणी. त्याच्यामुळे तर ही आवड निर्माण झाली. जर लहानपणी आलो नसतो तर ह्या माऊलीची आवड आम्हाला निर्माण झाली नसती. म्हणजे आम्हाला ही पुढली आवड आम्हाला माऊलीनीच, आमच्या वडिलांनीच आमच्या हाताला धरून ही वारी दाखवल्यामुळं ह्या आम्हाला पण हिच्या वारीची आवड निर्माण झाली बरं का. हो का? आणि मग आता तुमची पुढची पिढी ही वारी करेल? करेल असा भरवसा आहे आम्हाला. माळकरी आहेत. हो का? हो. आणि आता जे नवीन फक्त येऊन असं म्हणजे हाऊस म्हणून जे येतात त्यांच्याविषयी काय म्हणावं असं वाटतं तुम्हाला? हाऊस म्हणजे हाऊस नाही, ही वारी आहे, परंपरा आहे, वडिलांनी लावून दिलेली कास आहे. ती कास धरून आम्ही चालतो. हो ना. ते काही चला बा 1-2 दिवसाचे जाऊ, 1 दिवसाचे जाऊ असं हाऊस म्हणून येतात ना काही जण. नाही, 1 महिन्याची वारीच असते ही वारी पूर्णच करतो आम्ही. एकादश पूर्ण झाली, श्रद्धेने तुम्ही 12 करत असतात ती, आहे ना? झाल्यानंतर जेवण करून मग जाणार. 12 झाल्यावरच मग जाणार आम्ही, तोपर्यंत नाही. काही पळसा आलं, खोकला आला, ताप जरी आली तरी इथंच गोळ्या खाणार आम्ही, इथंच झोपणार, पण घराकडे नाही जाणार. वारी पूर्ण झाल्याशिवाय जात नाही आम्ही पूर्ण घरात. श्रद्धेनेच ही वारी पूर्ण करायची. हो. माऊली कुठला कसार काटा कुठलाच येऊ देत बी नाही आलो तर वर्षभर करमत नाही. आणि करमत नाही, येत नाही असं नाही, मागं लावून पण दिलेलं ठेवायचं. आहे. त्याच्यामुळं आम्हाला करावंच लागतं वारी, आणि आम्ही प्रेमानं करतोच ही वारी. आणि म्हणून मागच्या वर्षी तर 15-16 लाख भाविक गेले होते हो. पंढरीत. हो, या वर्षी काय वाटतं, अजून संख्या वाढेल? भरपूर वाढेल. पेरण्या झाल्याच नाहीत आणखीन. आता उद्याच्याला आमच्यात अजून 50 माणसं वाढणार आहेत आमच्याच गावची. हो. पेरण्या करून येणार होती ती लोक, पेरण्या झाल्या नाहीत म्हणून येऊ लागले तिकडच. आता जे इथे येतात मग त्यांचं शेतीची कामं कोण करतं? शेतीत कामच राहिलं नाही, पाऊस पडला नाही, त्याच्यामुळे काम नाही. जे घरी शिल्लक असतील ती लोक पाणी चारा जनावराला करतील. कारण निसर्गाचा थोडा लहरीपणा चाललाय. जिथे हो. नको तिथे धो पाऊस पडतो, आणि शेतकऱ्याला जिथे पाऊस पाहिजे तिथे पडत नाही, किंवा कधीतरी पडतो तर मग खूपच जास्त पडतो. हो. पिकाचं नुकसान होतंय. आता आम्हाला भरोसा आहे, वारी फिरल्यानंतर पाऊस पडतो, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलोय आता माऊलीकडे. म्हणजे निसर्ग तुम्हाला साथ देत असतोय. हो, निसर्गाची साथ आहे. आणि माऊलींचा आशीर्वाद पंढरपूरला आशीर्वाद. गेल्यावर तोही मिळतो. बस तर आशीर्वाद. तुमची ही वारी खरंच सुखाची आणि समाधानाची हो, आरोग्यमय जाओ. आणि तुमची जे शेतकरी लोक वारकरी असतील त्यांच्या शेतीत खूप पिको, काही संकट नाही येता, एवढीच आपण प्रार्थना करूया पांडुरंगाच्या चरणी. बस एवढीच प्रार्थना आहे आमची. रामकृष्ण हरी माऊली. जय हरी, जय हरी, जय हरी. चला